पुढील प्रश्न होता जनरेटिंग स्टेशन मध्ये केबल घालण्याची कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन दिलेले होते इमारतीलगत, थेट जमिनीत, डक्ट्स मध्ये आणि हवेत रॅप. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महावितरण आणि महापारेषण या दोन्ही विभागाच्या विद्युत सहाय्यक या पदाच्या प्रश्नपत्रिकेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो 50 नॉन टेक्निकल प्रश्न आणि उत्तरे बघितली होती. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर झालेले आहेत, त्यातील प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांत्रिक प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत, म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स आणि आन्सर्स. आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागाच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध भरत्यांविषयी आपण या ठिकाणी माहिती देत असतो. आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरत्यांविषयी या ठिकाणी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल. तर मित्रांनो, परीक्षेकरता वेळ बराच कमी राहिलेला आहे. या वेळेचा चांगला उपयोग तुम्हाला करून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त तांत्रिक प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. जर तुम्हाला तांत्रिक प्रश्न आणि उत्तरांविषयी आणि इतर अभ्यासक्रमाविषयी चांगली तयारी करून घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज आणि कोचिफाय हे दोन ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि विविध कोर्स उपलब्ध आहे. त्या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही तुमचा वेळेचा चांगला उपयोग करून अभ्यास करू शकता. सर्वप्रथम जो कोर्स आहे मित्रांनो असिस्टंट टेक्निशियन इलेक्ट्रिकल म्हणून, यामध्ये संपूर्ण टेक्निकल प्रश्न आणि उत्तरे आहेत. संपूर्ण सिलेबसला अनुसरून या ठिकाणी मराठी भाषेमध्ये शिकवणी घेण्यात आलेली आहे. नोट्स मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, म्हणजे कितीदाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि रिव्हिजन करता तुम्हाला ई बुक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि या कोर्सची व्हॅलिडिटी मित्रांनो 1 वर्षाची आहे आणि या कोर्सची किंमत मात्र 999 रुपये आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला नॉन टेक्निकल प्रश्न आणि उत्तरे जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मित्रांनो ऑल इन वन नॉन टेक्निकल कोर्स हा घेऊ शकता. या कोर्सची किंमत 1999 आहे, पण तुम्ही जर प्रदीप 55 हा प्रोमो कोड यूज करत असाल ऍप डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन करताना, तर तुम्हाला हा कोर्स 899 रुपयामध्ये मिळून जाईल. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी भाषा जे की विद्युत सहाय्यकच्या सिलेबसमध्ये असणार आहे त्याविषयी संपूर्ण शिकवणी घेण्यात आलेली आहे. या कोर्सचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. याकरता तुम्हाला कोड वापरायचा मित्रांनो PRADIP 55. हा सुद्धा कोर्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला विद्युत सहाय्यकचा सुपर एमसीक्यू कोर्स घ्यायचा असेल तर याची किंमत 3999 आहे. जर तुम्ही प्रोमो कोड वापरला प्रदीप 55 तर हा तुम्हाला कोर्स 1799 मध्ये मिळून जाईल. या कोर्समध्ये परीक्षेत येणारे अपेक्षित सर्व प्रश्नांची विस्तृत तयारी करून देण्यात येत आहे. संपूर्ण सिलेबसला अनुसरून मराठीमध्ये शिकवणी आहे. प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज आहे आणि रिव्हिजन करता या ठिकाणी सुद्धा ई बुक्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि हा जो कोर्स आहे मित्रांनो 14 वर्षापेक्षा अधिक अनुभवाने तयार केलेला कोर्स आहे. तर नक्कीच तुम्ही सुपर एमसीक्यू कोर्सचा उपयोग करून घेऊ शकता. याकरता कोड वापरायचा तुम्हाला मित्रांनो PRADIP 55. चला तर मित्रांनो, आता आपण प्रश्न आणि उत्तरांकडे वळूया. आज जे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो ते एमआयडीसी एक्झाम पेपर 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात आलेली होती पंप ऑपरेटर या पदाकरता. त्याचा क्रायटेरिया सुद्धा ITI हा होता आणि यामध्ये विचारलेले प्रश्न आपण आता बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे की कोणत्या अग्निशामकात कार्बन टेट्राक्लोराइड आणि ब्रोमोक्लोराइड फ्युरमिथेन म्हणजेच BCF भरलेले असते? ऑप्शन दिलेले आहे A कार्बन डायऑक्साइड, B ड्राय पावडर अग्निशामक, C होम अग्निशामक आणि D हॅलोन अग्निशामक. अशा पद्धतीने तुम्ही कंपन्यांमध्ये अग्निशामक बघत असता जे की वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येतात, त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे. याच्यावरती आधारित प्रिव्हियस बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले होते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो हॅलोन अग्निशामक. पुढील प्रश्न आहे गुन्ह्या किंवा ट्राय स्क्वेअर कशासाठी वापरतात? व्हॉट इज द यूज ऑफ द ट्राय स्क्वेअर? ऑप्शन दिलेले होते A लघु कोन तपासण्यासाठी, B विशाल कोन तपासण्यासाठी, C काटकोन तपासण्यासाठी आणि D सरळ कोन तपासण्यासाठी. अशा पद्धतीने तुम्ही गुन्हा बघितला असेलच, तर या गुन्ह्याचा वापर होतो मित्रांनो काटकोन तपासण्यासाठी. अशा पद्धतीचा प्रश्न त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. पुढील प्रश्न आहे एका कानसातील दातांमध्ये धातूंचे कण जमा होण्याच्या दोषाला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले होते A फाईल बाईट, B फाईलचे ग्लेजिंग, C फाईलचे पिनिंग आणि D फाईलचे रेपिंग. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं फाईलचे पिनिंग, पिनिंग ऑफ फाईल. पुढील प्रश्न आहे मशीन स्पिंडल मधून एक ड्रिल किंवा सॉकेट काढण्यासाठी काय वापरले जाते? व्हॉट इज यूज्ड टू रिमूव्ह अ ड्रिल ऑर अ सॉकेट फ्रॉम द मशीन स्पिंडल?
तर ऑप्शन दिलेले होते ए ड्रिफ्ट, बी हॅमर म्हणजे हातोडी, सी पंच आणि डी परीघ किंवा स्लीव. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ड्रिफ्ट, म्हणजे मशीनच्या स्पिंडल मध्ये ड्रिल किंवा सॉकेट लावला जातो ते काढण्याकरता, त्याचप्रमाणे लावण्याकरता सुद्धा ड्रिफ्टचा वापर केला जातो. पुढील प्रश्न आहे रिवेटिंगच्या कामासाठी कोणत्या प्रकारचा हातोडा वापरला जातो? विच टाइप ऑफ हॅमर इज युज्ड फॉर रिवेटिंग पर्पज? ऑप्शन दिलेले होते ए बॉल पेन हॅमर, बी क्रॉस पेन हॅमर, सी स्लेज हॅमर आणि डी स्ट्रेट पेन हॅमर. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं मित्रांनो बॉल पेन हॅमर. तर बॉल पेन हॅमर कशा पद्धतीचा असतो तुम्ही बघितलंच असेल. अशा पद्धतीचा जो हॅमर असतो म्हणजे हातोडा असतो याला आपण बॉल पेन हॅमर म्हणतो. रिवेटिंगच्या कामासाठी बॉल पेन हॅमरचा वापर केला जातो. पुढील प्रश्न आहे बीड किंवा कास्ट आयर्न मध्ये ड्रिलिंगसाठी कोणता कटिंग द्रव वापरला जातो? विच कटिंग फ्लुइड इज यूज्ड फॉर ड्रिलिंग इन कास्ट आयर्न पार्ट्स? ऑप्शन दिलेले आहेत ए ड्राय एअर जेट, बी मिनरल ऑइल, सी सोल्युबल ऑइल आणि डी व्हेजिटेबल ऑइल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ड्राय एअर जेट. पुढील प्रश्न आहे सिटिलीन गॅस सिलेंडरवर कोणता रंग दिलेला असतो? व्हॉट कलर इज पेंटेड ऑन ए सिटिलीन गॅस सिलेंडर? ऑप्शन दिलेले आहेत ए काळा, बी निळा, सी ग्रीन आणि डी गडद अंजिरी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गडद अंजिरी. अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल मित्रांनो ज्या सिलेंडरवरती गडद अंजिरी रंगाचा रंग असतो तो असतो मित्रांनो सिटिलीन गॅस सिलेंडर. पुढील प्रश्न आहे जास्त विलेखित लोखंड किंवा गॅल्वनाइज आयर्नसाठी कोणत्या प्रकारचे सोल्जरिंग फ्लक्स वापरले जाते? व्हॉट टाइप ऑफ सोल्जरिंग फ्लक्स इज यूज्ड फॉर सोल्जरिंग गॅल्वनाइज आयर्न? ऑप्शन दिलेले आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल, बी रोझिन, सी साल अमोनिया आणि डी झिंक क्लोराईड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हायड्रोक्लोराईड आम्ल. पुढील प्रश्न आहे इन्सुलेशन अवरोध किंवा रेजिस्टन्सचे एकक काय आहे? व्हॉट इज युनिट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स? ऑप्शन दिलेले आहेत ए किलो ओहम, बी मेगा ओहम, सी मिली ओहम आणि डी ओहम. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी मेगा ओहम. पुढील प्रश्न आहे जनरेटिंग स्टेशन मध्ये केबल घालण्याची कोणती पद्धत वापरली जाते? व्हॉट केबल लिंक मेथड इज युज्ड इन अ जनरेटिंग स्टेशन? ऑप्शन दिलेले आहेत ए इमारती लगत, बी थेट जमिनीत, सी डक्ट्स मध्ये आणि डी हवेत रॅक्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रॅक्स इन एअर. पुढील प्रश्न आहे तांब्याच्या किंवा कॉपरच्या अणूमधील संयोजक कवचात किती इलेक्ट्रॉन्स असतात? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द व्हॅलेन्स शेल ऑफ अ कॉपर ॲटम? ऑप्शन दिलेले आहे ए 18, बी 1, सी 2 आणि डी 8. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी 1. अशा पद्धतीने आपण बघितलं असेल कॉपरची ही डायग्राम आहे, इलेक्ट्रॉन्स दिसत आहे. अशा पद्धतीने कॉपरची रचना असते. पुढील प्रश्न आहे कम्प्युटर्स मध्ये कोणत्या प्रकारचे एलईडीज वापरले जातात? इन कम्प्युटर्स व्हॉट काइंड ऑफ एलईडीज आर यूज्ड? ऑप्शन दिलेले आहे ए हेटेरो जंक्शन एलईडीज, बी होमो जंक्शन एलईडीज, सी इनडायरेक्ट बँड गॅप एलईडीज आणि डी अरुंद बँड गॅप एलईडीज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे होमो जंक्शन एलईडीज, म्हणजे कम्प्युटर्स मध्ये होमो जंक्शन एलईडीज वापरले जातात. पुढील प्रश्न आहे रिकामी जागा 12 व्होल्ट डीसी ला 230 व्होल्ट एसी मध्ये रूपांतरित करते. ब्लँक स्पेस कन्वर्ट 12 व्होल्ट डीसी इंटू 230 व्होल्ट एसी. ऑप्शन दिलेले आहे ए बॅटरी, बी इन्व्हर्टर, सी मोटर आणि डी एसएमपीएस. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इन्व्हर्टर. अशा पद्धतीने आपण बघितले असेल इन्व्हर्टर असतात. या इन्व्हर्टरचं काम आहे डीसी ला एसी मध्ये रूपांतरित करणे. प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी की 12 व्होल्ट डीसी ला 230 व्होल्ट एसी मध्ये रूपांतरित करते. तर हे काम करतं मित्रांनो इन्व्हर्टर. पुढील प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मर हे उपकरण या कामासाठी वापरले जाते. ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस यूज्ड टू. ऑप्शन दिलेले आहे ए चेंज द फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड एसी म्हणजे प्रयुक्त एसीची वारंवारता बदलण्यासाठी, बी कन्वर्ट डीसी इंटू एसी म्हणजे डीसी चे एसी रूपांतर करण्यासाठी, सी कन्वर्ट एसी इंटू डीसी म्हणजे एसी चे डीसी रूपांतरण करण्यासाठी आणि डी ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू अनदर विदाउट एनी डायरेक्ट कनेक्शन म्हणजे कोणत्याही थेट जोडणीशिवाय एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरित करण्यासाठी. या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं डी कोणत्याही थेट जोडणीशिवाय एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये विद्युत ऊर्जा हस्तांतरित करण्यासाठी. पुढील प्रश्न आहे अ मोटर कन्वर्ट्स म्हणजे एक मोटर रिकामी जागा रूपांतरित करते. ऑप्शन दिलेले आहे ए रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत म्हणजे केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, बी इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा रासायनिक ऊर्जेत, सी इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत आणि डी मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. पुढील प्रश्न आहे लोखंड किंवा चुंबकीय हानीला असे देखील म्हणतात.
आयरन और मॅग्नेटिक लॉसेस आर ऑल्सो कॉल्ड. ऑप्शन दिलेले आहे ए आर्मेचर लॉसेस, बी कॉपर लॉसेस, सी कोअर लॉसेस, डी फील्ड लॉसेस. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी कोअर लॉसेस. म्हणजे लोखंड किंवा चुंबकीय हानीला कोअर लॉसेस असे देखील म्हणतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काही तांत्रिक प्रश्न आणि उत्तरे आपण बघितलेले आहेत जे की प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरमध्ये आलेले होते. अशाच पद्धतीच्या आणि भरतीविषयी विविध नियमित माहिती करता तुम्ही कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षण करता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढचे काही तांत्रिक प्रश्न जे की प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरमध्ये आलेले होते.